ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। नमस्कार मंडळी, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज पेन तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शेती कशी करावी, नवीन उपाययोजना या शेतीमध्ये राबवून शेतीचे उत्पन्न कसे वाढवावे याकरता या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। तसेच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा यांनी सुद्धा शेतीला पाणी कसं मुबलक होईल याकरता योग्य ते मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला कृषी अधिकारी पेन सागर वाडकर, पाणी फाउंडेशनचे आशिष लाड, मंडळ कृषी अधिकारी अमित गावडे, संभाजी पोटे, जितेंद्र गोसावी, रघुनाथ जाधव, महादेव मानकर, ऋषिकेश वायफळे या अधिकाऱ्यांनी तसेच महिला वर्ग अधिकारी हे उपस्थित होते। शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून शेतीमध्ये आपलं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 3 दिवसाचे पुढे प्रशिक्षण शिबिर त्यांना दिले जाणार आहे। त्याकरता 100 शेतकऱ्यांची नियुक्ती होऊन त्यांना पुढे पाठवण्यात येईल असे कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले। पद्धतीने त्यांनी जो कार्यक्रम राबवलाय, अहो निस्वार्थी कार्यक्रम आहे, हो स्वार्थ काहीच नाहीये त्यांचा, ते तुम्हाला ज्ञान देते। आणि इथे जर एखादी स्कीम निघाली 10 रुपयाची, 100 रुपये, 100 रुपयाची, 20 रुपये, तो लुटून पडतात लोक लगेच आणि त्यात डुबून जातात। परंतु हा जो कार्यक्रम त्यांनी राबवलाय हा महाराष्ट्रासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी नक्कीच उत्तम कार्यक्रम आहे। असा कार्यक्रम यांनी घेतलाच पाणी फाउंडेशनने। हा सत्यमेव जयतेचा कार्यक्रम मी एक शेतकरी नात्यानं कायम बघत असतो सर। आता तो बंद झाला, परंतु कार्यक्रम बाकी असा पाण्याशिवाय जीवनच नाही हो। तुमच्या गळ्यामध्ये थोडासा वेळ जाईल, तुमच्या गळ्यामध्ये 100 तोळे सोनं आहे आणि तुम्हाला एखाद्या रानामध्ये तुम्ही संकटात पडलात तर जगाला तुम्हाला धान्यात लागेल ना, जगाला तुम्हाला पाण्याचा थेंब लागेल, तो सोना तुमच्या कामाचा नाहीये। म्हणून त्या गोष्टीला जपा, जल जपा, धान्य तुम्हाला आपोआप देतो। एक लक्षात घ्या, एक शेतकरी एकच दाणा पेरतो आणि एक दाणा पेरल्यानंतर त्याला हजारो दाणे येतात आणि कुठं केले कष्ट, हे भूमातीचे कष्ट तुम्ही फक्त करण्यावर एक दाण्यामधून 100 दाणे उगवले जातात आणि त्यात आपण कष्ट करायला मागत नाही। आणि आताची तरुण पिढी तर नाहीच नाही, तर काय मला काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये 10-15 हजार रुपये पगार मिळाला का तिकडे जातात। त्याला ते ज्ञान द्यायला शिकवा तर बाबा ही तुझी शेती आहे, त्या वडिलोपार्जित शेती आहे, आपण त्यात एक गुंठा सुद्धा घेतलेला नाही, त्यात वाढ केलेली नाही, पण जपण्याचं काम तरी करा। आणि अशा पाणी फाउंडेशनचे जे कार्य होतं, आज शेतकरी बरेचसे आले होते, नेमकं त्यांना मार्गदर्शन आपण काय केलं? नमस्कार सर्वांना, माझं नाव आशिष लाड। आजचा जो शेतकऱ्यांची मीटिंग कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या मदतीने आयोजित केली होती, तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन सर्व शेतकऱ्यांना आज संघटित केलं होतं। ह्या शेतकऱ्यांना शेतीत कशा पद्धतीने आपलं उत्पन्न वाढू शकतं, आज बघितलं तर शेतकरी एकट्यानं शेती करतोय। पाणी फाउंडेशननी जी संकल्पना ठेवली की शेतकऱ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे आणि जर तो संघटित झाला तर तो एकत्रित शेती करू शकतो। जेव्हा शेतकरी एकत्रित येतो तेव्हा एकत्रित बियाणं खरेदी करू शकतो, शेतीतली नवनवं तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करू शकतो आणि तेच जो माल उत्पन्न होणार आहे तो एकत्रित विक्री करू शकतो। शेतीमध्ये असंख्य संकट आहेत आणि ह्या संकटाचा जर सामना करायचा असेल तर शेतकरी एकत्रित आला पाहिजे, हे आजच्या मीटिंगचा उद्देश होता। आणि शेती नेमकी पेरणीपासून तर काढणीपर्यंत कशा पद्धतीने केली जाईल यासाठी पाणी फाउंडेशन 3 दिवसीय निवासी प्रशिक्षणाचं आयोजन करणार आहे। या निवासी प्रशिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी आज तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्रित केलं। या ठिकाणी त्या गट शेतीचं महत्त्व सांगितलं, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, PPTच्या माध्यमातून ते सर्व शेतकऱ्यांना पटलेलं आहे। आणि येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये पेण तालुक्यातील शेतकरी ते प्रशिक्षण घेणार आहेत आणि प्रशिक्षणानंतर ते जेव्हा गावी परततील त्या खऱ्या अर्थानं गट शेती करतील आणि गट शेती ज्यावेळेस करतील त्यावेळेसच खऱ्या अर्थानं गावामध्ये क्रांती व्हायला सुरुवात होईल। महाराष्ट्रामध्ये 46 तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशनने जे काम केलं त्या कामावर महाराष्ट्र शासनाला असं वाटलं की ही स्पर्धा जी आहे ती 351 तालुक्यामध्ये घेऊन जावा, म्हणून ही स्पर्धेचं आयोजन केलं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी गट ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करेल आणि ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा शेतकरी जरी सहभागी झाला तरी तो उत्पन्न त्याचं वाढतं, तो जिंकतोच। तर मला असं वाटतं की एक क्रांतिकारक पाऊल असणार आहे आणि ह्या ठिकाणचे जे तालुक्यातील कृषी अधिकारी आहेत हे उत्साही आहेत आणि त्यांना असं वाटतं की ही फार्मर कप स्पर्धा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी, नुसतीच पोहोचू नये, तो उत्पन्न वाढावं आणि हा फार्मर कप पेण तालुक्यामध्ये कसा येईल त्यासाठी ते सगळे प्रयत्नशील असणार आहेत। तर मला या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी फार्मर कपमध्ये सहभागी व्हा। महत्त्वाचं आहे प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हा। प्रशिक्षणामध्ये जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधा आणि त्यानंतर पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी होता येईल। एका वर्षानंतर आपण जर पाहिलं तर ह्या तालुक्यातील शेतीचा पॅटर्न बदललेला असेल आणि शेतकरी समृद्ध झाला असेल। ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज ह्या मीटिंगचं आयोजन केलं होतं
आणि तालुक्यातील सर्व टीमनं उत्कृष्ट नियोजन केलं आणि शेतकरी मोठ्या संख्येने ह्या उपस्थित राहिलं आणि अतिशय उत्तम पद्धतीने ही आजची मीटिंग पार पडली. तर कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आज जो कार्यक्रम आयोजित केला होता शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा भूमिका काय होती? नमस्कार, मी सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी पेन. आज आपण या गांधी वाचनालय हॉलमध्ये पेनमधील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या माध्यमातून गट शेती संदर्भात एक प्रशिक्षण आयोजित केलं होतं. त्या माध्यमातून भविष्यामध्ये पाणी फार्मर कप ही स्पर्धा होणार आहे. तर ती स्पर्धा नेमकी कशी असणार आहे, त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे सहभाग घेऊ शकतो, याबाबतचं आज आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. या 150 शेतकऱ्यांमधून आपण पुढे निवासी 3 दिवसाचं प्रशिक्षण होणार आहे जानेवारी ते एप्रिल महिन्यामध्ये. त्यासाठी आपण 100 शेतकऱ्याची आपल्या तालुक्यातून निवड करणार आहोत. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना शेती संदर्भात इत्थंभूत 3 दिवस निवासी प्रशिक्षण दिल्यानंतर ते शेतकरी जेव्हा प्रशिक्षण होऊन आपल्या गावामध्ये येतील आणि त्यानंतर ते गट फॉर्मेशनचं काम करतील, शेतकऱ्यांचा गट तयार करतील आणि या स्पर्धेमध्ये येत्या खरीप 2026मध्ये भाग घेणार आहेत. आणि त्या माध्यमातून आपल्या तालुक्यातले जास्तीत जास्त गट सहभागी होतील व विजेते होतील, यासाठी आमची कृषी विभागाची सर्व टीम आहे ती या शेतकऱ्यांसोबत आहे. तर अशा प्रकारचा हा आजचा कार्यक्रम होता. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.